देशभरात आज निवडणुका ज्या आहेत त्यांची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते. मतदान जे आहे त्या तिसऱ्या टप्प्यातलं पार पडतं आणि अशाच पद्धतीचं मतदान जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला जे आहे विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी पार पडत आहे. आपण जर आता पाहिलं तर या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने जे मतदार आहेत ते आता देखील येत आहेत. ही शिवणे येथील नवभारत शाळा आहे आणि इथे हे जे केंद्र आहे मतदान केंद्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर आता अगदी काही वेळातच मतदान जे आहे ती मतदान करण्याची वेळ जी आहे ती संपणार आहे आणि असं असताना देखील मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती या केंद्रावर झालेली पाहायला मिळते. जवळपास 40% अधिक मतदान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आतापर्यंत सांगितलं जात आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मतदान करून आलेत तुम्ही आता? हो, मागाशीच आले. किती वर्षांपासून मतदान करता तुम्ही आणि नेमक्या तुमचे काय मुद्दे आहेत या परिसरातील की ज्याच्यासाठी तुम्हाला जो व्यक्ती आहे तो निवडून द्यायचा? योग्यच व्यक्तीला मत भेटावं. नेमक्या त्या परिसरातील वाटतं की ज्या निवडून येईल आता व्यक्ती त्याने त्या पूर्ण करावं. रस्ता, लाईट, पाणी. तुम्ही कुठून आले आहात आणि मतदान केलं का? केले. शिवणे गाव. अच्छा, काय वाटतं काय मुद्दे आहेत नेमके? मेन रस्ता, लाईट, पाणी, शिक्षण. मैदान आहे मुलांसाठी मैदान नाही. तर अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मतदान करून आलेले नागरिक आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मतदान काका, मतदान करून आलेत तुम्ही? येस. काय वाटतं काय समस्या आहेत मेन इथल्या आणि जे निवडून येतील त्यांनी काय समस्या सोडवाव्यात यासाठी तुम्ही मतदान केलं? See, there is no such a problems that I faced. Only the lining because of this weather, the people are rushing at the evening time, so the rush will be there. But again, I am saying some arrangements are to be done like this to save the customers from sunlight. Some water, some facilities to be kept because of hot sun. थँक्यू. ये गुजारिश है, nothing else. नक्कीच अनेक जण आहेत. तुम्ही मतदान करून आलेला आहात. मतदारांसाठी काय काय इथे व्यवस्था करण्यात आहे? काय सगळं व्यवस्थित लाईनीने उभं राहा आणि सांगतात, मार्गदर्शन करतात. पाणी वगैरे पाणी वगैरे म्हणजे मी आत्ताच आले त्याच्यामुळे काय पाण्याची एवढी सोय नव्हती, पण असं लाईनीत व्यवस्थित उभं राहण्यासाठी सांगतात आणि मतदान कसं करायचं काय ते व्यवस्थित माहिती देतात. सकाळपासूनच जे आहे ती जय्यत अशी तयारी जी आहे ती या सर्व मतदान केंद्रांवर केलेली पाहायला मिळत होती आणि हे जे सर्व मतदार आहेत त्यांची देखील उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठीची देखील काळजी जी आहे ती यांच्याकडून घेतली जाते. मतदानासाठी जेव्हा एखादा नागरिक येतो तेव्हा मतदार येतो तेव्हा त्यांना देखील ह्या जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडून व्यवस्थित जी आहे ती सर्व माहिती दिली जाते असं यांचं म्हणणं आहे. पुण्याहून मोनानपुरे.